जय ओबीसी जय मंडल। मी मारुती चिंतले, जय मल्हार सेनेचा राज्य सचिव, सरचिटणीस, त्यासोबत मराठवाडा विभागाचा मी विधानसभा प्रभारी, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय ओबीसी महासंघ, त्यासोबत काही संघटनाशी माझा संबंध आहे। धनगर समाजाचं आरक्षण जे आहे, धनगर जमातीचं आरक्षण, खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जमाती महाराष्ट्राच्या 36 क्रमांकाने परिशिष्ट 9 मध्ये धनगर आणि ओरान हे दोन्हीही ज्या जमाती आहेत ह्या एसटी प्रवर्गात आधीच नमूद केलेल्या आहेत। फक्त अंमलबजावणी पाहिजे, अंमलबजावणी होत नाही आणि त्याच्यासाठी 2 ऑक्टोबर उद्या महात्मा फुले स्मारकाच्या समोर ITIला धनगरांचा एल्गार आणि धनगर समाजाचा सत्याग्रह, त्यासोबत ढोलबजाव आंदोलन, ह्या सगळ्या ज्या आंदोलन आहेत हे सत्याग्रहाचे आंदोलन 2 ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या आंदोलनामुळं, यांच्या सत्याग्रहामुळं देशामध्ये उलथापालथ झाली होती आणि तोच धागा धरून धनगर समाज नांदेड यांच्या वतीनं मराठवाडा विभागीय सत्याग्रह चालू आहे, होणार आहे। त्याच्यासाठी आपण यावं अशी विनंती करण्यासाठी या ठिकाणी मी आपणास संबोधित करीत आहे। मित्रहो, धनगर समाज हा कशा प्रकारे अनुसूचित जमातीत मोडतो याच्यासाठी डॉक्टर परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 100 दिवसाचा सर्वे केला। पाड्यावर गेले, वाड्यावर गेले, धनगराच्या वस्तीवर गेले आणि त्याने सांगितलं की खरोखर धनगर समाज हा अनुसूचित जमातीचं वन जंगलामध्ये राहतो, वनामध्ये फिरतो, भटकंती करतो आणि म्हणून तो अनुसूचित जमातीमध्ये आहे आणि त्याच्या पद्धतीनं तशा पद्धतीनं आम्हाला तुमचं काहीच नको, आम्हाला तुमचं नाही काय, ते घटनादत्त अधिकार जे आहे, घटनेनं जे नमूद केले की परिशिष्ट 9 आणि महाराष्ट्राच्या अनुसूचित जमातीचा 36 क्रमांक याच्यानुसार आम्हाला द्या, आम्हाला तुमचं काही नको, तुमचं काहीच नको। आणि काही लोकांना गैरसमज झाला। आमदाराच्या घरासमोर आंदोलन, खासदाराच्या घरासमोर आंदोलन, याच्यासाठी पोलिसांनी मला अनेक वेळा जायबंद केलं होतं आणि गैरसमज पसरला की आमदाराच्या घरासमोर, खासदाराच्या घरासमोर आंदोलनं का होतात, आंदोलनं काय करायची, मग आंदोलन कसे करायचे, ऑफिससमोर करायचे, आंदोलन तीव्र असले पाहिजे, आंदोलन मोठे असले पाहिजे। आणि उद्याचं जे आंदोलन आहे सत्याग्रह, हे धनगर समाजाच्या प्रत्येक संघटनेचा प्रत्येक प्रतिनिधी तिथं असला पाहिजे याच्यासाठी गैरसमज झाला काय आमदाराचा, नांदेडच्या जिल्ह्याच्या आमदाराचा, पण महाराष्ट्र राज्यव्यापी आमचं एक ढोलबजाव आंदोलन होतं, त्याच्याबद्दल गैरसमज झाला आणि त्याच्या अनुषंगानं ते ढोलबजाव आंदोलन नांदेड विभागात तरी होणार नाही मी असं जाहीर करून टाकलं, कारण दबाव येऊ लागला। आणि वितंड वाद घालण्यात बसण्यापेक्षा आपण सत्याग्रहाच्या माध्यमातून इथले ॲडव्होकेट प्रशांत कोकणे असतील, श्याम भाऊ निलंगेकर असतील किंवा अनेक आमचे जे आरक्षण बचाव पूर्ती समितीचे, आरक्षण समर्थन समितीचे जे कोणी आमचे मेंबर आहेत समितीचे, त्याच्या वतीनं उद्याचा जो सत्याग्रह आहे, उद्याचा जो आंदोलन आहे, तो आंदोलन आम्ही सक्सेस करून दाखवणार आहे आणि शासनाला सांगणार आहे, मराठवाडा विभागाच्या वतीनं, संघटनेच्या वतीनं, समाजाच्या वतीनं, धनगर जमातीच्या वतीनं, ते आम्हाला हे अशा पद्धतीनं तुम्ही दिलं पाहिजे। ड आणि रचा जे हे आहे त्याचा तो प्रश्न सुटत आहे, त्याचा जे ड आहे, धनगर ड आहेत, ते महाराष्ट्रामध्ये कुठेही नाहीत ती, आणि जे आहे ते त्यांची सर्टिफिकेट परत घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। तरी धनगर समाजा बांधवांना माझी विनंती आहे की हे आरक्षण आपल्या हक्काचं आहे, हे आरक्षण आपल्याला घटनादत्त आहे। परमपूज्य बोधिसत्व, परत एकदा म्हणतो की परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या सूर्यांनीच आम्हाला दिलेलं आरक्षण आहे, आमच्या घटनाकारांनीच आम्हाला दिलेलं आरक्षण, आम्हाला नवीन काही नको आणि म्हणून हे सत्याग्रह आहे, म्हणून हे आंदोलन आहे, त्याच्यासाठी आपण उपस्थित व्हावं अशी मी मारुती चिंतले आपणास नम्र विनंती करतो। धन्यवाद।